Today I am going to teach subject Marathi Standard 8 Grammar. सेंटेन्स वाक्य. वाक्य म्हणजे काय तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणजे मिनिंगफुल वर्ड्स असतील आणि त्या वर्ड्सचं वाक्य बनवलं तर त्याला वाक्य असे म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचं आहे ते उद्देश आणि जे सांगायचे आहे ते म्हणजे विधेय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. हे झालं उदाहरण, एक्झाम्पल. या वाक्यामध्ये मुलाविषयी सांगायचं आहे म्हणजे मुलगा हे काय झालेलं आहे उद्देश आणि जातो हे विधेय. या वाक्यातील त्याचा, मोठा हे शब्द उद्देशाचा विस्तार आहे, तर दररोज, आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार आहे. म्हणजे वाक्यामध्ये महत्त्वाचं असतं उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला सांगायचं आहे ते आणि विधेय म्हणजे जातो हे काय आहे त्या सेंटेन्समध्ये विधेय आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत पण त्यापैकी 7 प्रकार आपण या इयत्तेमध्ये 8वी इयत्तेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. वाक्यांचे प्रकार. पहिला आहे विधानार्थी वाक्य. या वाक्याच्या प्रकारामध्ये केवळ विधान केलेलं असतं म्हणजे फक्त सिंपल सेंटेन्स. विधानार्थी वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स, साधं सरळ वाक्य असतं. उदाहरणार्थ, माझे घर दवाखान्याजवळ आहे. सिंपल सेंटेन्स. अजून एक एक्झाम्पल सेकंड, तो रोज व्यायाम करत नाही. सिंपल सेंटेन्स. विधानार्थी वाक्य म्हणजे या वाक्याच्या प्रकारामध्ये केवळ विधान केलेले असते म्हणजे सिंपल सेंटेन्स असते. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे तुला लाडू आवडतो का. सेकंड एक्झाम्पल, तुम्ही सकाळी कधी उठता. म्हणजे त्यामध्ये प्रश्न विचारला जातो. हे झालं प्रश्नार्थी वाक्य म्हणजे क्वेश्चन. थर्ड वन आहे उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. या प्रकारच्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढलेला असतो. म्हणजे सुख, दुःख, की अचानक कुठली गोष्ट बघितलेली असेल ते. फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण, अरे रे रे फार वाईट झाले. यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क्स दिलेला असतो. शाबाश, चांगले काम केलेस. हे झालं उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. फर्स्ट वन आहे विधानार्थी वाक्य, सिंपल सेंटेन्स. सेकंड वन आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे क्वेश्चन मार्क. थर्ड वन आहे उद्गारार्थी वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क्स. फोर्थ वन आज्ञार्थी वाक्य, ऑर्डर. म्हणजे या प्रकारच्या वाक्यामध्ये काय दिलेलं असतं, आज्ञा व आदेश दिला जातो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन, मुलांनो रांगेत चला. मुलांना इथे ऑर्डर दिलेली आहे, मुलांनो रांगेत चला. त्यानंतर उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. ऑर्डर दिलेली इथे, आज्ञा दिलेली आहे की उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. हे 4 आपण बघितले वाक्याचे प्रकार. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. नेक्स्ट वन आहे फिफ्थ वन केवल वाक्य. केवळ वाक्यात एकच विधान केलेले असते, सेंटेन्स दिलेलं असतं, त्यामुळे एक उद्देश व एकच विधेय असतं. केवळ वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी
नकारार्थी यापैकी कोणत्याही प्रकारचे असू शकते. त्याला म्हटलं जातं केवल वाक्य. फॉर एक्झाम्पल, ती रोज सकाळी लवकर उठते. सेकंड वन, तो कसोटी सामन्यात खेळतो का? हे केवल वाक्य. 6 मिश्र वाक्य. वाक्याचा 6वा प्रकार आहे तो मिश्र वाक्य. त्या मिश्र वाक्यामध्ये काय असतं, तो 2 किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असतं, अवलंबून असतं. ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य हे मुख्य असतं, पण ते मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असतं. गौण म्हणजे खालची. म्हणजे पहिलं वाक्य हे मुख्य असतं आणि त्यानंतर दुसरं वाक्य हे त्याला जोडून येतं. त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य. उदाहरणार्थ, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. जेव्हा, तेव्हा, जर, तर अशा शब्दांनी जे वाक्य जोडली जातात त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य. सेकंड एक्झाम्पल, पावसाळा आला की आकाशात ढग जमतात व पाऊस पडू लागतो. पावसाळा आला की आकाशामध्ये ढग जमतात व पाऊस पडू लागतो. म्हणजे पुढचं सेंटेन्स आहे त्याला जोडून आलेलं आहे. व हे इथे मिश्र वाक्यामध्ये 2 सेंटेन्सला जोडणारं म्हणून व याचा उपयोग केलेला आहे, याचा वापर केलेला आहे. ओके. वरील वाक्यात पावसाळा आला की आकाशात ढग जमतात व पाऊस पडू लागतो हे सेकंड. नंतर उदाहरणार्थ, वरील वाक्यात मी गावाला जाईल व पावसाळा आला. ही 2 मुख्य वाक्य आहेत. मी गावाला जाईल व पावसाळा आला. कधीकधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. ही गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. 6 झालं मिश्र वाक्य. त्यानंतर आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर संयुक्त वाक्यामध्ये 2 वाक्य असतात. दोन्ही वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. उभयान्वयी अव्ययाने म्हणजे आणि, व, अथवा, परंतु, किंतु या सर्व वर्ड्सने 2 सेंटेन्सी जोडण्यात येतात. पण ती स्वतंत्र असतात. म्हणजेच ही दोन्ही वाक्य केवल वाक्य आहे. अर्थाच्या दृष्टीने ते एकमेकांवर अवलंबून नसतात. मिश्र वाक्यामध्ये बघितलं आपण की एक सेंटेन्स हे दुसऱ्या सेंटेन्सवर अवलंबून असतो. पण संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही सेंटेन्सी महत्त्वाची असतात. त्यामुळे एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर सेंटेन्सवर अवलंबून नसतं. उदाहरणार्थ, मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. म्हणजे मंदा सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. ही दोन्ही स्वतंत्र वाक्य आहेत. पण ह्या दोन्ही वाक्यांना आणि या शब्दांनी उभयान्वयी अव्ययाने जोडण्यात आलेले आहे. सेकंड एक्झाम्पल, मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. मग ही दोनही वाक्य काय आहेत, स्वतंत्र आहेत. मिहीर खो खो भाग घेईल, लंगडी खेळेल. म्हणजे ही दोन्ही वाक्य वेगळी आहेत, पण त्यांना जॉईंट करण्यामध्ये किंवा या उभयान्वयी अव्ययाने जॉईंट करण्यात आलेले. तर वाक्याचे 7 प्रकार आहेत. पुन्हा एकदा रिपीट करते. फर्स्ट वन विधानार्थी वाक्य. सेकंड वन प्रश्नार्थी वाक्य. थर्ड वन उद्गारार्थी वाक्य.
फोर्थ वन आज्ञार्थी वाक्य, फिफ्थ वन केवल वाक्य, सिक्स्थ वन मिश्र वाक्य, सेवंथ वन संयुक्त वाक्य. हे वाक्यांचे 7 प्रकार आहेत. ते 7 प्रकार आज आपण बघितले. आणि या 7ही प्रकाराची तुम्हाला प्रत्येक वाक्याचा जो प्रकार आहे त्याच्या एका प्रकाराचे 5 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. म्हणजे समजा विधानार्थी वाक्य घेतलं, सिम्पल सेंटेन्स, तर त्याचे 5 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. सेंटेन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. टेक्स्टबुकमधून शोधून तुम्ही ते वाक्य लिहू शकता. प्रश्नार्थी वाक्यांचे 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत. उद्गारार्थी वाक्यांचे 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत. आज्ञार्थी वाक्याचे 5 एक्झाम्पल लिहायचे आहेत. केवल वाक्य याचे 5 एक्झाम्पल, मिश्र वाक्य याचे 5 एक्झाम्पल आणि संयुक्त वाक्य याचे 5 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. तर हे सर्व लिहून होमवर्क आहे हा, की हे सर्व लिहून होमवर्क तुम्हाला सेंड करायचं आहे. ओके. डेफिनेशन ग्रामर नोटबुकमध्ये आधी सुरुवातीला सेंटेन्स वाक्य लिहायचं आहे आणि त्याचं डेफिनेशन लिहायचं आहे. डेफिनेशन पुन्हा एकदा सांगते मी, संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात, ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे ते विधेय. एवढं सुरुवातीला नोटबुकमध्ये आधी ग्रामर नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि ग्रामर नोटबुकमध्ये हे डेफिनेशन लिहून झाल्यानंतर वाक्याचे प्रकार लिहायचे. ओके. नेक्स्ट वन पॉईंट आहे बातमी लेखन, न्यूज रायटिंग. तर आपण डेली लाईफमध्ये काही ना काही घटना घडतच असतात आणि त्या आपण वृत्तपत्रे म्हणजे पेपर, टी व्ही, रेडिओ यासारख्या माध्यमातून वाचत व ऐकत असतो. त्यामुळे घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनाविषयी आपल्याला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असे. घडून गेलेल्या म्हणजे ती बातमी होऊन गेलेली असते, ती घटना होऊन गेलेली असते, तो इन्सिडेंट हा होऊन गेलेला असतो. आणि घडत असलेल्या म्हणजे चालू करंट आणि घडणार आहे. आता आपल्याला पावसाचा अंदाज सांगितलं जातं की हां पुढे 4 दिवस पाऊस पडणार आहे, म्हणजे घडणार आहे ती गोष्ट. तर ह्या सगळ्या बातम्या आपण टी व्ही, वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपरमधून, रेडिओमधून या सर्वांमधून या बातम्या ऐकत असतो. पण तुम्हाला न्यूज रायटिंग लिहायची आहे. त्या न्यूज रायटिंगमध्ये लिहिताना जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला कुठले, तर फर्स्ट वन आहे लेखन कौशल्य, तुमची रायटिंग स्किल. फर्स्ट पॉईंट काय, रायटिंग स्किल. म्हणजे तुमची रायटिंग स्किल चांगली पाहिजे. भाषेचे उत्तम ज्ञान, तुम्ही कुठल्या भाषेमध्ये कुठल्या लँग्वेजमध्ये लिहिताय त्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक त्याच्यामध्ये नको आहे. व्याकरणाची जाण म्हणजे ग्रामरविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. मी आत्ता सांगितलं की ग्रॅमॅटिकल मिस्टेक त्यामध्ये नको. तुम्ही न्यूज रायटिंग लिहिताय त्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक नाही पाहिजे. फोर्थ वन आहे सोपी सुटसुटीत वाक्यरचना. खूप असं कंजेक्चर केलेले असे खूप सारे असे सेंटेन्स, असं अवघड असे सेंटेन्स बनवायचे नाही. एकदम साधं सोपं सुरळीत अशा भाषेमध्ये तुम्हाला ती सेंटेन्स बनवायचं आहे. त्यानंतर आहे चौफेर वाचन. चौफेर वाचन म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वकडचे ज्ञान माहिती पाहिजे, वाचलेलं पाहिजे. तुम्ही त्याविषयी तुम्हाला वाचन केलेलं पाहिजे, तरच तुम्ही ती न्यूज लिहू शकता.
4 पॉईंट न्यूज रायटिंगसाठी 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. सगळ्यात फर्स्ट वन लेखन कौशल्य, रायटिंग स्किल. सेकंड वन आहे भाषेचे उत्तम ज्ञान, म्हणजे तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहित आहे त्याच्याविषयी तुम्हाला चांगलं ज्ञान पाहिजे. थर्ड वन आहे व्याकरणाची जाण, ग्रॅमॅटिकल मिस्टेक त्यामध्ये नको आहे. फोर्थ वन आहे सोपी सुटसुटीत वाक्यरचना, साधं सिम्पल सेंटेन्समध्ये. फिफ्थ वन आहे चौफेर वाचन, म्हणजे तुम्हाला त्याचं वाचन केलेलं पाहिजे, सर्व विषयी तुम्हाला माहिती पाहिजे. तर बातमीची विविध क्षेत्रे, म्हणजे आपण कुठल्या बातम्या आपल्याला बघतो किंवा ऐकतो, तर त्यामध्ये टाईप्स आहेत. सांस्कृतिक म्हणजे कल्चर, क्रीडा स्पोर्ट्स, ॲग्रिकल्चर कृषी म्हणजे शेतीविषयक माहिती दिली जाते. शैक्षणिक एज्युकेशनवरती पण आपल्याला त्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये बातमी किंवा टी व्हीवर आपण बातमी ऐकतो. सामाजिक सोशल. त्यानंतर वैज्ञानिक सायंटिस्टच्याबद्दल आपण या सगळ्या न्यूज ऐकत असतो. त्यानंतर दैनंदिन घटना, म्हणजे ज्या काही रोजच्या व्यवहारामध्ये रोजच्या लाईफमध्ये पूर्ण देशामध्ये ज्या काही घटना होत असतात त्या आपण सर्व बघत व ऐकत असतो. तर ही बातमीची विविध क्षेत्रे. पॉईंट्स आहे बातमीची विविध क्षेत्रे. फर्स्ट वन सांस्कृतिक कल्चर, सेकंड वन क्रीडा स्पोर्ट, थर्ड वन कृषी ॲग्रिकल्चर, फोर्थ वन शैक्षणिक एज्युकेशनल, सामाजिक सोशल, वैज्ञानिक म्हणजे सायन्सवरती, आणि दैनंदिन घटना म्हणजे करंट अफेअर. ओके, तर या प्रकारे तुम्हाला बातमी तयार करायची आहे. हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवून तुम्हाला बातमी लिहायची आहे. तर यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 17 या 17वर एक बातमी दिलेली आहे आणि त्याखाली त्याची प्रश्नांची उत्तरे आहेत. बातमी आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा. जेडपीच्या ज्या शाळा असतील त्या शाळेबद्दल ही माहिती आहे. उतरोली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न. दिनांक 20 डिसेंबर, म्हणजे तुम्ही जी न्यूज लिहिताय ती न्यूज आधीवरती डेट लिहायची आहे, दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर टायटल लिहायचं आहे लोकप्रतिभा, चित्रकला शिबिराचा समारोप, सँड चित्रकला शिबिराचा म्हणजे ड्रॉइंगसाठी जे शिबिर भरलेलं आहे त्या शिबिराचा समारोप. उतरोली तालुका भोर, उतरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात शिबिराचा समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. म्हणजे त्यांनी जे स्पीच बोललं त्या स्पीचमधून त्यांनी हे सांगितलं. समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषविले. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. म्हणजे जे काही गेस्ट आले होते त्यांनी आभार मानले. या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थीच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. 25 शिबिरार्थी म्हणजे ज्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट
ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं ते. त्याला रसिकाचा उदंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे खूप छान प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळाला. प्रतिसाद म्हणजे काय? रिस्पॉन्स. तर अशा प्रकारे हे न्यूज आहे. अशीच तुम्हाला आता न्यूजचं तुम्ही लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरी आहात. घरी असल्यामुळे तुम्हाला सगळ्या कोविडच्या याच्या सगळ्या न्यूज ऐकायला मिळत असतील. तर कुठली कल्चर, स्पोर्ट्स, ॲग्रिकल्चर, सोशल, एज्युकेशनल कोणतीही न्यूज बघायची, ऐकायची व तुम्हाला नोटबुकमध्ये ती न्यूज लिहायची. न्यूज रायटिंग हे न्यूज रायटिंगसाठी मार्क्स असणार आहे तुम्हाला. 5 मार्क्ससाठी हे न्यूज रायटिंग येतं आणि हे न्यूज रायटिंग तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे न्यूज रायटिंग दिलेलं आहे आणि त्याचे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, कोण ते लिहा. समारंभाचे प्रमुख पाहुणे. बातमी वाचून तुम्हाला समारंभाचे प्रमुख पाहुणे, त्यानंतर समारंभाचे अध्यक्ष. पॅरेग्राफ वाचून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे. चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, शिबिरार्थींची संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या लिहायची. शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला. कोणती कला त्यांनी शिकलेली आहे ती. शिबिराचे ठिकाण, प्लेस म्हणजे हे शिबिर कुठे भरलं होतं ते. शिबिर सुरू झाले ती तारीख. शिबिर सुरू झाले ती तारीख. या पॅरेग्राफमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यातून शोधून तुम्हाला ती उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिली आहे ते घटक लिहा. तर यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. अशा प्रकारे हे बातमी लेखन तुम्हाला लिहायचं आहे. आणि बातमी लेखन होमवर्क, वाक्य व वाक्यांचे प्रकार शिकवलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला 5-5 एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बातमी लेखन, न्यूज रायटिंग आज आपण बघितली आणि तशाच प्रकारची अशी प्रत्येकाने एक न्यूज लिहायची आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू.